एखादी शहर विकसित होतं म्हणजे फक्त रस्ते, ब्रिजेस किंवा मेट्रो लाईन्स आखल्या जाणं म्हणजे शहर विकसित होतं असं होत नाही. मुळात शहरात जी नागरिक राहतात त्यांच्यासाठी नागरी सुविधा उपलब्ध करून देणं, मग त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न असेल, मनोरंजनाचा असेल, राहणं असेल, इतकंच नाही तर खरेदीसाठी उत्तम पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर देणं म्हणजे शहराचा मूळ विकास असतो. हाच विकास सध्या MMRDA मुंबई आणि परिसरात करत आहे. तिसऱ्या मुंबईचाही विचार सुरू आहे, त्याच्यावरही काम सुरू आहे. आपण समजून घेणार आहोत की मुळात मुंबई पुढच्या 5 वर्षात कशा स्वरूपामध्ये विकसित होणार आहे आणि एक जागतिक शहर म्हणून त्याला कशी ओळख मिळणार आहे. चमचमती लखलखती मुंबई, सतत धावणारी न थांबणारी मुंबई, वाऱ्यासारखा वेग अंगात भरलेली मुंबई. तू दिल के दरिया की रानी, चंपे तू मासोली वाली. स्वप्नांची राणी मुंबई. पुढच्या काही वर्षात मुंबईचं रुपडं आणखी दिमाखदार होणार आहे आणि ती जास्त वेगानं धावणार आहे. मुंबईचा हा मेकओव्हर करणार आहे MMRDA अर्थात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण. मुंबईचा गतिमान विकास हेच MMRDAचं प्रमुख उद्दिष्ट. MMRDA उभारत असलेला ट्रान्स हार्बर लिंक मुंबईच्या वाहतुकीसाठी गेम चेंजर ठरणार आहे. मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा हा पथदर्शी प्रकल्प. शिवडी न्हावाशेवा ट्रान्स हार्बर लिंक हा अनेक अर्थानं वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे. हा प्रकल्प जवळजवळ 25 वर्षापूर्वी संकल्पित करण्यात आला होता आणि MMRDAने हा प्रकल्प जे आहे ते गेल्या काही वर्षापूर्वी सुरू केलेली आहे आणि ती जॅपनीज हेल्प म्हणजे जायका फंडिंगच्या माध्यमातून आणि MMRDA स्वतःच्या फंडाच्या माध्यमातून झालेलं आहे आणि ती काम आता एकदम अंतिम टप्प्यात आहे आणि होपफुली इन द डॉन ऑफ द कमिंग इयर ते काम जे आहे ते लोकांना पाहायला मिळेल. 21.8 किलोमीटरचा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक पूल मुंबई नवी मुंबईला जोडणारा आहे. यामुळे मुंबई ते नवी मुंबई अंतर फक्त 20 मिनिटांत गाठता येईल. 1 तासाचा प्रवास फक्त 20 मिनिटांत होईल. मुंबई पुणे अंतरही या पुलामुळे कमी होणार आहे. भारतातला समुद्रावरचा हा सर्वात लांब पूल ठरतोय. 21.8 किलोमीटरपैकी साधारणपणे 17 किलोमीटरचा मार्ग हा समुद्रावरून तर 5.5 किलोमीटरचा मार्ग जमिनीवरून जाणार आहे. या ट्रान्स हार्बर लिंकमुळे नवी मुंबई एअरपोर्ट, JNPT, मुंबई पुणे एक्सप्रेसवे, मुंबई गोवा हायवेवर पोहोचणं सोपं होणार आहे. हा पूल 6 लेन्सचा असेल. तसंच इंजिनिअरिंगचा उत्कृष्ट आविष्कार या ट्रान्स हार्बर लिंकवर पाहायला मिळणार आहे. डिसेंबर 2023 मध्ये हा ट्रान्स हार्बर लिंक प्रत्यक्ष सुरू होईल. MTHL जर आला देन it takes 22 minutes to cross the bridge. So therefore शिवडी आणि उल्वे हे 22 मिनिटाच्या अंतरावर आलेत. Therefore उल्वे becomes like वर्ली. That is the thing. Or शिवडी becomes like उल्वे. They are next to each other. इतक्या मोठा कनेक्टिव्हिटी आपण केलेली आहे आणि त्यामुळे आज जर आपल्याला उल्वेला जायचे असेल तर ते वाशी क्रीक ब्रिजवरून जर गेलो आपण तर इट टेक्स 2 hours. परंतु आता असं जर गेलं तर इट विल टेक 22 minutes टू रीच दॅट पर्टिक्युलर एरिया. त्याच्या पुढे MMRDA is developing a connector which will connect to the Mumbai-Pune expressway. CITCO is developing 2 coastal roads which will connect to number 1 the Palm Beach Road and the airport and number 2 to Kharghar. तशाच प्रकारे इथे on the शिवडी side MMRDA ने interchange केलेलं आहे जेणेकरून traffic will come to शिवडी or traffic even from the eastern freeway will be able to get into that area. आपण एक ऑरेंज गेटचं टनल करतो आहे. सो बाय ऑरेंज गेट टनल यू गेट इन टू फ्रॉम मरीन ड्राईव्ह, यू गेट इन टू ऑरेंज गेट, यू गेट इन टू द फ्रीवे आणि फ्रीवेवरून यू कॅन डायरेक्टली गेट इन टू द MTHL. फ्रॉम दॅट MTHL यू कॅन गो डायरेक्टली टू न्यू मुंबई. MMRDAचा मुंबईसाठीचा मास्टर प्लॅन म्हणजे मुंबईतलं मेट्रोचं जाळं. आर्थिक राजधानी आणि बिझनेस हब असलेल्या मुंबईत रोज 1,20,00,000 नागरिक सार्वजनिक वाहनांमधून प्रवास करतात. म्हणजेच 78% मुंबईकर प्रवासासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करतात. त्यापैकी 52% नागरिक रेल्वे लोकलमधून तर 26% नागरिक बसनं प्रवास करतात.
सध्या लोकल व्यवस्थेवर खूप जास्त भार आहे आणि भौगोलिक रचनेमुळे रेल्वे मार्गांच्या विस्तारीकरणाला मर्यादा आहेत. त्याचवेळी दिवसेंदिवस मुंबईतील वाहन संख्या आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी रोजची डोकेदुखी ठरतेय. मुंबईमध्ये पूरक आणि गतिमान वाहतूक व्यवस्था निर्माण करणं ही मुंबईची गरज ओळखून MMRDAनं पहिला पथदर्शी प्रकल्प प्रत्यक्षात आणला, तो म्हणजे वर्सोवा अंधेरी घाटकोपर मेट्रो रेल्वे. MMRDA, दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि IITच्या सहकार्यानं मेट्रो धावू लागली आणि मुंबईतल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत गेम चेंजर ठरली. वर्सोवा अंधेरी घाटकोपर हा साधारणपणे 11 किलोमीटरचा मेट्रो प्रकल्प जून 2014 मध्ये सुरू झाला. या मेट्रोमुळे वर्सोवा ते घाटकोपर हा प्रवास 71 मिनिटांवरून कमी होऊन 21 मिनिटांवर आला. या मार्गावरून महिन्याला साधारणपणे 1 कोटी प्रवासी प्रवास करतात. MIDC, सिप्स परिसरात असलेल्या उद्योगांना या मेट्रो प्रकल्पाची मोठी मदत झाली. वर्सोवा घाटकोपर प्रकल्पापाठोपाठ 18 किलोमीटरची दहिसर ते DN नगरची 2A मेट्रो आणि 16.5 किलोमीटरची अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व मेट्रो 7 हे प्रकल्प पूर्ण होऊन मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाले. सध्या या मार्गावरून साधारण 9 लाख प्रवासी प्रवास करतात. अशा प्रकारचे ती एक फार महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. दुसरी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प जे आम्ही आता राबवत आहोत आणि ज्याला आपण पार्टली कमिशन पण केलेलं आहे, ते आहे मुंबई मेट्रोचा प्रकल्प. मुंबई मेट्रोमध्ये टोटल 14 लाईन्स आहे. यापैकी 12 लाईन्स जे आहेत MMRDA एक्झिक्यूट करतील. 2 लाईन्स आम्ही MMRCLला दिलेलं आहे आणि त्याच्यात फायनान्शियल कॉन्ट्रीब्युशन जे आहे त्या माध्यमातून MMRDA त्याच्यातही सहभागी आहे. या 14 लाईन्सपैकी आपले आज 3 लाईन्स जे आहे ते 3 लाईन आपण कार्यान्वित केलेली आहे. लाईन 1, लाईन 2 आणि लाईन 7A. या 2 महत्त्वाकांक्षी मेट्रो प्रकल्पांमुळे लोकल व्यवस्थेवरचा ताण आणि रस्त्यावरची वाहतूक कोंडी लक्षणीय प्रमाणात कमी झाली. मुंबईला आणखी वेगवान करण्यासाठी MMRDAचे आणखी मेट्रो प्रकल्प प्रस्तावित आहेत, ज्यामुळे मुंबईचा चेहरा मोहराच बदलून जाणार आहे. 23 किलोमीटरचा DN नगर ते मंडाळे मेट्रो 2B प्रकल्प, 32 किलोमीटरच्या वडाळा घाटकोपर मुलुंड ठाणे कासार वडवली मेट्रो 4 प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. तसंच 24 किलोमीटरचा ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो 5 आणि 14.5 किलोमीटरचा स्वामी समर्थनगर जोगेश्वरी कांजूरमार्ग विक्रोळी मेट्रो 6 या आणखी 2 प्रकल्पांनाही राज्य सरकारची मान्यता मिळाली आहे. मेट्रो 9 आणि 7A या अंधेरी पूर्व ते CSMIA आणि दहिसर पूर्व ते मीरा भाईंदर यांचं विस्तारीकरणही होणार आहे. कासार वडवली ते गायमुख हा साधारणपणे 3 किलोमीटरचा मार्गही लवकरच प्रत्यक्षात येणार आहे. या मेट्रोच्या जाळ्यांशिवाय मेट्रो लाईन 10, 11 आणि 12लाही मंजुरी मिळाली आहे. त्यामध्ये 9 किलोमीटरची गायमुख ते मीरा रोडची मेट्रो 10, 12.5 किलोमीटरची वडाळा ते CSMTची मेट्रो 11 आणि 20 किलोमीटरची कल्याण ते तळोजा ही मेट्रो 12 पुढच्या काही वर्षांमध्ये मुंबई ठाणेकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. त्याशिवाय मुंबई ते नवी मुंबई एअरपोर्टची मेट्रो 8, मीरा रोड ते विरारची मेट्रो लाईन 13 आणि कांजूरमार्ग ते बदलापूरची मेट्रो 14 या मेट्रो मार्गांसाठीचा आराखडा सादर करण्यात आलाय. MMRDAच्या प्रयत्नांतून प्रत्यक्षात येणाऱ्या या मेट्रोच्या जाळ्यामुळे मुंबई आणि MMR परिसरात एकूण 337 किलोमीटरचं मेट्रो ट्रेन्सचं जाळं निर्माण होणार आहे आणि मुंबई आणि सभोवतालचा परिसर एकमेकांशी जोडला जाणार आहे. मेट्रोचे हे सर्व मार्ग प्रत्यक्षात आल्यावर रोज लाखो प्रवाशांची वाहतूक शक्य होणार आहे आणि 2024 ते 2026 पर्यंत हे मार्ग सुरू होणं अपेक्षित आहे. पुढची 50 वर्ष मुंबईतली वाहतूक सुरळीत आणि सुखदायी होण्याचा प्रयत्न MMRDA करतंय. मुंबईमध्ये मेट्रोचं जाळं पूर्ण झालं की मुंबईतल्या वाहतुकीवरचा ताण तर कमी होईलच, त्याचबरोबर पर्यावरणालाही मोठी मदत होणार आहे. सस्टेनेबिलिटी शिवाय विकास म्हणजे ही घातकच झाली. विदाऊट सस्टेनेबिलिटी देर कॅन बी नो प्रोग्रेस. आणि त्यामुळे MMRDA जेव्हाही कुठलं काम करतात तेव्हा सस्टेनेबिलिटीवर ते विचार करत असतात. ते I personally look sustainability from 3-4 angles. First foremost angle is the environmental angle. So काम करत असताना आपण थोडंसं जे एन्व्हायरमेंटमध्ये चेंज करणार, what are we doing to mitigate that and what are we going to improve upon that. तर त्याच्यामध्ये आज कायदा फार क्लिअर झालेला आहे. कोणत्याही मोठा प्रकल्प असला तर त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंटची स्टडी करण्यात येते. ती स्टडीमध्ये पब्लिक हिअरिंग असते. त्याला अप्रूव्ह करणारे आणि तुमच्या प्रोजेक्टला अप्रूव्ह करणारी एक वेगळी इंडिपेंडंट कमिटी असते आणि ती इंडिपेंडंट कमिटी मंजूर करतात. त्यानंतर त्यांनी जे मेजर्स सुचवलेली आहे
ते मेजर्सला इम्प्लिमेंट जर करायचे असेल तर ते इम्प्लिमेंटेशनचं मॉनिटरिंग पण ते लोक करतात. सो थर्ड पार्टी मॉनिटरिंग वगैरे हे सगळे गोष्टींमध्ये आहे. आणि दुसरी आहे की मुंबईचे जे परिसर आहे इट इज ब्लेस्ड विथ पीपल हू आर अवेअर ऑफ द इम्पॉर्टन्स ऑफ सस्टेनेबिलिटी. आणि ते अवेअरनेस असल्यामुळे ऑटोमॅटिकली एजन्सीवर अंकुश असते की आपण जर सस्टेनेबल काम नाही केलं तर लोक सांगतील. तर एन्व्हायरमेंटल आणि इकॉलॉजिकल सस्टेनेबिलिटी इट्स ॲब्सोल्यूट नो ब्रेनर, ते करायचंच आहे. आणि त्यासाठी आपण जे योग्य पाऊल आहे ते उचलत असतो. त्याशिवाय द अदर पार्ट इज फायनान्शियल सस्टेनेबिलिटी. प्रोजेक्ट हॅज टू बी फायनान्शियली सस्टेनेबल बिकॉज आपण जेव्हा कोणी प्रकल्प करत आहोत ते आपण कोणासाठी करतो आहे, जनतेसाठी करतो आहे. तर दे शुड बी एबल टू अफोर्ड दॅट. त्यांना ते अफोर्डेबल असलं पाहिजे, तेव्हाच त्यांच्यासाठी ते सस्टेनेबल असणार. सेकंड इज फायनान्शियल सस्टेनेबिलिटी. थर्ड इज सस्टेनेबिलिटी इन पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ द लॉन्जिटिव्हिटी ऑफ द प्रोजेक्ट, की त्याला असं नाही की तुम्ही चालू केलं आणि टेक्नॉलॉजी बदलून गेली आणि ऑब्सोलेट होऊन गेला. सो दॅट इज द थर्ड चॅलेंज की इट शुड लास्ट ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम. तर हे 3 अँगल्सवर प्रोजेक्ट जर सस्टेनेबल असलं तेव्हाच ते प्रोजेक्ट्स करायला पाहिजे. आणि आता आपण जे प्रोजेक्ट्स करतो आहे फॉर इन्स्टन्स आता आम्ही एक स्टडी कमिशन करतो आहे की व्हॉट इज द नेट कार्बन इम्पॅक्ट ऑफ द मेट्रो. मेट्रो जे आपण करतो आहे याच्यामुळे जे कार्बन फुटप्रिंट कमी होणार त्याचे इम्पॅक्ट काय आहे. तशाच प्रकारे एक स्टडी वी विल बी कमिशनिंग की MTHLमुळे व्हॉट इज द रिडक्शन इन द कार्बन एमिशन्स. कारण की जे फिरून 2 तासात ट्रॅफिक जायची त्याच्यामध्ये जे हे व्हायचं त्याच्यातनं आणि याच्यातनं व्हॉट इज द डिफरन्स. अशा प्रकारे जे कार्बन क्रेडिट्स आपल्याला येतील याला क्वांटिफाय करायचं पण आपल्याकडे मानस आहे. आज तुम्हाला असं वाटतं की कार्बन क्रेडिट्सला एक इंटरनॅशनल लेवलवर व्हॅल्यू अवेलेबल आहे किंवा ती ट्रान्सलेट होऊ शकते व्हॅल्यू. सो देर आर 2 थिंग्स. फर्स्ट इज की कार्बन क्रेडिट्स अँड द मार्केट ऑफ कार्बन क्रेडिट्स. सो कुठल्याही गोष्टीचं मार्केट जे आहे ते डेव्हलप होते. इट टेक्स इट्स ओन टाईम. आणि कार्बन क्रेडिट विल बी इज करंटली ट्रेडेबल आणि इट विल टेक इट्स ओन टाईम फॉर द मार्केट टू डेव्हलप. बट द अदर पार्ट इज मोर इम्पॉर्टंट. व्हॉट इज द पॉझिटिव्हिटी यू हॅव गेन. म्हणजे आपल्या प्रकल्पमध्ये आपण एक इकॉनॉमिक IRR म्हणून आपण एक कॉम्पोनंट आता इंट्रोड्यूस केलेला आहे. फिनान्शियल IRR म्हणजे काय, 100 रुपये खर्च केले IRR इज से 7% or 10%. It means that every given point of time, if it is reinvested at the same interest rate, then it will fetch this much return. This is what it means, right? But economic IRR means the incidental benefits, the side benefits that you are getting because of reduction in time, because of ease of living, because of जास्त चांगलं environmental ability. हे सगळे ॲडअप होऊन इकॉनॉमिक IRR जे आहे ती आपण कॅल्क्युलेट करत असतो आणि दॅट हॅज नाव बिकम अ स्टँडर्ड इन प्रोजेक्ट मॅनेजमेंट. आपण करतोच की. आणि त्यामुळे सस्टेनेबिलिटी हे तर बघायचंच आहे, त्याच्याशिवाय काम करून अर्थ काय. कार्बन डायऑक्साईडचं वर्षभराकाठी 2.5 लाख टन उत्सर्जन कमी होईल. इतर प्रदूषित घटकांचं उत्सर्जन 150 टननं कमी होणार आहे. मेट्रो लाईन 2 आणि 4 प्रत्यक्षात आल्यावर साधारणपणे 50,000 खासगी वाहनांची वाहतूक रस्त्यावरून कमी होण्याचा अंदाज आहे. प्रवासाला लागणारा वेळ जवळपास निम्म्यावर येणार आहे. एवढंच नव्हे तर MMRDAचा हा मेट्रो मास्टर प्लॅन प्रचंड मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करणार आहे. 337 किलोमीटर मेट्रोच्या जाळ्यासाठी तब्बल 70,000 टेक्निकल कर्मचारी लागणार आहेत, तर 40,000 कुशल कामगारांची गरज असेल. मुंबईचं रुपडं पालटण्यात आणि भविष्यातही मुंबईचा विकास घडवण्यात MMRDAचा सिंहाचा वाटा आहे. प्रादेशिक नियोजन आराखडा तयार करणं, त्यासाठी अर्थसहाय्य उभं करणं आणि मुंबई महानगर प्रदेशाला शाश्वत विकासाची दिशा दाखवणं हे MMRDAचं लक्ष्य आहे. प्रादेशिक विकास आराखडे तयार करणं, महत्त्वपूर्ण प्रादेशिक प्रकल्पांना अर्थसहाय्य करणं, स्थानिक संस्था आणि त्यांच्यातर्फे राबवण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना मदत करणं, मुंबई महानगर प्रदेशामधील विविध प्रकल्प आणि योजनांच्या अंमलबजावणीसाठी समन्वय साधण्याचं काम MMRDA करतं. MMRDAच्या अंतर्गत येणाऱ्या प्रदेशाची व्याप्तीही मोठी आहे. 6,328 चौरस किलोमीटरचं मुंबई महानगर प्रदेशाचं क्षेत्र आहे. बृहन्मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, उल्हासनगर, भिवंडी निजामपूर, वसई विरार, मीरा भाईंदर आणि पनवेल या 9 महानगरपालिका, तसंच अंबरनाथ, कुळगाव बदलापूर, माथेरान, कर्जत, खोपोली, पेण, उरण, अलिबाग, पालघर या 9 नगरपरिषदा, खालापूर नगरपंचायत, तसंच ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातल्या 1000च्या वर खेडी एवढ्या महाकाय भूभागाचा विकास MMRDA करतं. सूर्या प्रकल्प जे आहे ते सूर्या प्रकल्प MMRDAचा पहिला एंट्री होता वॉटर सप्लाय क्षेत्रामध्ये आणि इट इज अ व्हेरी इंटरेस्टिंग प्रोजेक्ट. याच्यामध्ये आपण वरती डॅम घेतो आहे, डॅमवरून पाईपलाईनच्या नंतर वॉटर ट्रीटमेंट प्लांट, त्यानंतर फर्दर पाईपलाईन्स, पंपिंग स्टेशन,
देन 3 टनेल्स आहे, एक 0.9 किलोमीटर्सचं आहे, एक 2.9 किलोमीटरचं आहे, एक 1.7 किलोमीटरचे 3 टनेल आहेत. अँड देन ऑफकोर्स ही पाणी जे आहे ते घेऊन आपण मास्टर बॅलन्सिंग रिझर्वायर तयार करतो आहे आणि दॅट विल सप्लाय 185 मिलियन लिटर्स ऑफ वॉटर टू वसई विरार म्युन्सिपल कॉर्पोरेशन. आणि हा टप्प्याचं काम जे आहे ते जवळजवळ पूर्ण झालेलं आहे. आणि दुसरा सेकंड इज ती खाली येऊन मीरा भाईंदरमध्ये 218 मिलियन लिटर्स पाणी जे आहे ते आपल्याला सप्लाय करायचं आहे, तेही जवळजवळ आता काम पूर्णत्वावर आलेलं आहे. तर हे MMRDAची पहिली फोरे होती. आणि जवळपासची जे गावं आहे जसे वसई विरारमध्ये 17 गावं, त्यांनासुद्धा आपण या ठिकाणी पाणी सप्लाय करायचं प्रोव्हिजन ठेवलं. म्हणजे सर्वांगीण विकासासाठी फक्त गार्डन्स आणि पार्क्सच नव्हेत, परंतु जल ही जीवन आहे, तो पाण्याची व्यवस्था असावी या दृष्टिकोनातून सूर्यामध्ये आपण ती प्रकल्प केलेली आहे. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, आणि कारण कचरा खूप मोठ्या प्रमाणावर निघतो आणि मग या कचऱ्याचं करायचं काय, तर त्या दृष्टीने काय पावलं टाकली जात? कचऱ्यामध्ये आपण बरेच दिवसापासून प्रयत्न करत होतो, पण फॉर सम रिझन ऑर दी अदर आपण त्याला क्लोज करू शकलो नाही. पण आय एम व्हेरी हॅपी टू टेल यू की आता आपण नुकत्याच अंबरनाथ बदलापूर एरियामध्ये एक 150 कोटीचा सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचा प्रकल्प आपण फायनल केलेला आहे, वर्क ऑर्डर दिलेली आहे. काम आत्ता सुरू होतील लगेच त्याच्यामध्ये. आणि ही प्रकल्प जे आहे हे KFW जर्मन फंडिंग एजन्सी जी आहे त्यांच्या मॉनिटरिंगमध्ये आहे आणि इट इज अ DBFOT प्रोजेक्ट. MMRDAच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांशिवाय दक्षिण मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा ईस्टर्न फ्रीवे अर्थात पूर्व मुक्त मार्ग, जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड हे MMRDAचे प्रकल्प मुंबई शहराच्या वाहतूक नियोजनात अत्यंत महत्त्वाचे ठरले. स्मार्ट BKC असे काही महत्त्वाचे प्रकल्पही प्रस्तावित आहेत. पूल, रस्ते, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था यांच्या माध्यमातून मुंबईच्या विकासाला गती देण्याबरोबरच आणखी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प MMRDAनं हाती घेतलाय, तो म्हणजे मुंबईत इंदू मिलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक. दादरमधल्या इंदू मिलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 350 फूट उंच पुतळा उभारण्यासाठी राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. इंदू मिलच्या 12 एकर जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक उभारलं जाणार आहे. इंदू मिलच्या परिसरातल्या तळ्याची सुधारणा आणि सुशोभीकरण करून महाडच्या चौदार तळ्याची प्रतिकृती साकारली जाणार आहे. स्मारक इमारतीमध्ये बौद्ध वास्तुरचना शैलीतले घुमट, चैत्य सभागृह, संग्रहालय असेल. 1000 नागरिक बसण्याच्या क्षमतेचं प्रेक्षागृह, आर्ट गॅलरी स्मारकामध्ये असणार आहे. 100 आसनी क्षमतेचे 4 संशोधन केंद्र वर्गही स्मारकामध्ये असतील. त्याशिवाय सुसज्ज ग्रंथालय, विपश्यना केंद्र आणि परिक्रमा पथ, उद्यानं यांचीही उभारणी केली जाणार आहे. गेल्या काही काळात मुंबई सुपरफास्ट झाली, त्यामध्ये MMRDAचं लक्षणीय योगदान आहे. येत्या काळातही मुंबईच्या गतिमान विकासासाठी MMRDA कटिबद्ध आहे. विकासाचा ध्यास म्हणजे